सुप्रभात मित्रांनो, मनालीला थांबलोय. तर आज निघणार आहे राजस्थानला. कालची ते दिल्लीचे रायडर्स होते त्याच्यासोबतच स्टे घेतला होता. हा स्टे 2 रूम आणि एक हॉल होता मोठा. त्याचं काहीतरी 3500 वगैरे रेंट घेतलं. हायवेलाच आहे, मनालीपासून 14 किलोमीटर पुढे आलो आहे. तर आजचा स्टॉप आपण घेऊ राजस्थान. जयपूरपर्यंत प्रयत्न करू, पण बघूया. कारण की बाईकचं पण थोडं दाखवावं लागेल. चेनचे आवाज यायला लागले कारण की काजा टू मनाली पूर्ण ऑफरोड होतं, नियरली 200 किलोमीटर. त्यानंतर जवळपास बाईक पॅक झाली आहे. एक 5 ते 10 मिनटात आपण इथून निघू. बाय बाय. तो आलो आहे 80 किलोमीटर. ब्रेकफास्टसाठी थांबला होता. ब्रेकफास्ट केला. पोहे, पराठा, चहा, कॉफी घेतलं. त्याचे झाले 400. पोह्यात सगळं काही टाकलं होतं यांनी. पनीर, भोपळा, मिरची वगैरे. किचनमध्ये जे होतं मला वाटतं सगळंच टाकून दिलं पोह्यामध्ये. रस्सा पण टाकला होता. सो आता जस्ट 80 किलोमीटर मनालीपासून खाली उतरलो आहे. इथून पुढे आता 100-150 किलोमीटरला ब्रेक. आजचा प्लॅन असं आहे, चंदीगड बायपास अंबाला हायवे. ज्या हायवेने आलो त्या हायवेनेच टाकायचा प्लॅन आहे. अंबाला टू डायरेक्ट हरियाणा. ॲटलिस्ट राजस्थानमध्ये एंट्री झाली पाहिजे आज तरी. जयपूरचा प्लॅन आहे, पण जयपूरहून 600-650 किलोमीटर आहे. ऑलरेडी आत्ता 11 वाजले. बघू काय होतं ते. इकडं खूपच ऊन आहे, पण त्याला गरम व्हायला लागलं. काल बर्फांमध्ये होतं, थंडी वाजत होती. बाईक उचलून ठेवत होतो. आज प्लेन हायवेवर चालवतो आहे. रोड पण इकडचे मनालीच्या अगोदरच चांगलं झालं आहे. एक 10-15 किलोमीटर अगोदर अटल टनलच्या अटल टनलच्या अगोदरच चांगला रोड आहे. अटल टनलहून मनाली 15-20 किलोमीटर. आणि पूर्ण टनलचं काम चालू आहे इथं. आम्ही आत्तापर्यंत 7-8 टनल क्रॉस केल्या आणि अजून बाकीच्या टनलचं काम चालू आहे. मे बी पुढे फक्त टनल्स राहतील. कितना 93. ओके, क्या हुआ? और लॉक कर दो ना. वाजले आत्ता 12. फ्युलअप केलं. इथं पण रेट ॲक्च्युली कमी आहे, 93. आणि लास्ट आपला पेट्रोलचा स्टॉप होता. लास्ट फ्युलअप केलं होतं. ते काजाहून इथं आलो 410 किलोमीटर. आणि आत्ता पेट्रोल बसलं फक्त 7 लिटर, 700 रुपयाचं. किती ॲव्हरेज दिलं? बरंच ॲव्हरेज देते बाईक. कारण की काजापासून तर जवळपास चिचम ब्रिजपर्यंत रोड चांगला आहे. चिचम ब्रिजपासून पुढे ते पूर्ण जवळपास ऑफ रोडच आहे. स्टील बरंच ॲव्हरेज दिलं, म्हणजे 40-45चं ॲव्हरेज देते वाटतं. तर मित्रांनो, आत्ता आपण आहे चंदीगडला. आपल्याला खरारवरनं बायपास राईड घ्यायचा होता, पण न घेता सरळ घुसलो आणि चंदीगडमधनं जावं लागतं आहे. आणि हा रस्ता बराच खराब आहे. बरा म्हणजे खूपच. इथून अंबालाच्या मे बी अगोदरच हायवेला एक्सप्रेसवेला लागू की तो डायरेक्ट आपल्याला हरियाणाला कोणतं तरी गाव आहे, सिटी, तिथं सोडेल. हो, 1-1.5 तास वेस्ट एक्स्ट्रा केला या साईडला.
ते जवळपास 5:45 जेवण केलं, लेट झालं कारण की चंदीगडमध्ये अडकलं होतं. सगळी 10ला नाश्ता केला, त्यानंतर आता डायरेक्ट 5-5:30 अर्धा पाऊण तासाचा ब्रेक आणि आता नॉनस्टॉप एक्सप्रेसवे अंबाला होतो इकडं कर्नालला निघतो. तो आहे 260 किलोमीटरचा. आता अंबालापासून आपण आलो आहे 40-50 किलोमीटर. तर हा स्ट्रेट आत्ता हरियाणाला निघेल. लेट्स सी हरियाणावरून आपल्याला जायचे जवळपास 400 किलोमीटर जयपूर. बघूया होतं की नाही. जयपूर लवकर झालं तर असा प्लॅनिंग चाललं आहे की तसंच पुढे जावं इंदोरपर्यंत वगैरे, पण अजून फिक्स नाही आहे. बघू का होतं ते. रोड हा पुरा 250 किलोमीटर असाच आहे स्ट्रेट, काही टेन्शन नाही. सो पेट्रोल टाकलं गेलं आता जस्ट. आठ लिटर, येस एक्झॅक्टली 8 लिटर बसलं. मनाली नंतर डायरेक्ट मनालीच्या पुढे टाकलं, त्याच्यानंतर डायरेक्ट आता. आणि तिथून आपण आलो जवळपास 300-350 किलोमीटर. रुको 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 रुको. सो आता 10 वाजले आणि आम्ही त्या एक्सप्रेसवेला अजून 40 किलोमीटर एक्सप्रेसवेवरनं उतरू आणि हायवेला इथं कुठं जवळपास रूम येतो का बघू आणि स्टे करू, की ऑलरेडी खूप लेट झालं आहे आणि जेवण पण बाकी दोघांचं. आणि आता जस्ट रोडवरला म्हणजे इकडं पाऊस पडतो आहे, पुढे पाऊस लागायला नको फक्त. मित्रांनो आत्ता वाजले 11:30 जवळपास आणि आम्ही अजून इंदोर म्हणतो जयपूरपासून 150 किलोमीटर अगोदर आहे. त्याचंच जेवण केलं. आता शोधतो रूम शोधतो. इथं हेमंत म्हणून हॉटेल आहे, संकेत गेला आहे बघायला. इथं स्टेचं चाललं आहे, बघू काय होतं स्टे. दोघं पण थकलो आहे. आज आपल्यानंतर जयपूर होता, जयपूरला पोहोचू कोणत्या परिस्थितीत. आपण दोघं पण पूर्ण थकलो आहे. गाडीवर झोप यायला लागली, म्हणून जागा मिळेल तर इथं आता झोपू आणि उद्या अर्ली मॉर्निंग निघायचा प्रयत्न राहील आज सारखाच. बघूया काय होतं.